17 मध्ये वाचलं. अर्धपत्नी मध्ये अध्याय 17 में पढ़ा. मत्ती अध्याय 17 आणि त्याचं 21 वचन और उसका 21 वचन. मॅथ्यू चैप्टर 17 मत्ती अध्याय 17 वर्स 21. त्याचे 21. यह जाति बिना उपवास और प्रार्थना की नहीं निकलती. तरी पण प्रार्थना और उपवास यांपासून असल्या जातीचे भूत निघत नाही. कभी कभी हमारे जीवनों में बहुत सारे काम नहीं होते जल्दी. आणि कधी कधी आपल्या जीवनामध्ये खूप सारी जी कामं आहेत ती लवकर हम होत डेली नाही. प्रेयर करते हैं, आणि आपण रोज प्रार्थना रोज करतो हम प्रार्थना करते हैं, आणि रोज आपण प्रार्थना लेकिन करतो. फिर भी हम रोज की प्रार्थना करने के बावजूद भी हमारा काम जल्दी क्यों नहीं होता. आणि तरी सुद्धा रोज प्रार्थना करून सुद्धा आपलं जे काम आहे ते लवकर का होत नाही. इसका कारण है कुछ आत्माओं की पावर. आणि त्याचं कारण आहे काही आत्म्यांचं सामर्थ्य. उनके अंदर जो पावर है उससे अगर आपको लड़ना है तो आपके पास भी पावर होना चाहिए. आणि त्यांच्या आतमध्ये जे सामर्थ्य आहे त्यांच्यासोबत जर तुम्हाला युद्ध करायचं आहे तर तुमच्याकडे सुद्धा सामर्थ्य असणं उन गरजेचं आहे. शक्तियों से आपको लड़कर उन्हें बाहर निकालना है. आणि त्या शक्तीसोबत युद्ध करून तुम्हाला त्यांना बाहेर काढायचं तो आहे. आपको क्या करना पड़ेगा, उससे पावरफुल आपको होना पड़ेगा. आणि तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यापेक्षा सामर्थ्यशाली तुम्हाला असलं पाहिजे. इसलिए प्रियो, परमेश्वर यीशु मसीह ने कहा कि ये जो अभी अगर 17वें अध्याय में देखोगे तो वहाँ लिखा है एक लड़के के बचपन से उसके अंदर वो दुष्ट आत्मा था. आणि 17व्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक जो मुलगा आहे त्याला लहानपणापासून त्याच्यामध्ये दुष्ट आत्मा अब होती. मिनिमम वो 15-16 साल का हो चुका है. आणि आता तो 15-16 वर्षाचा झालेला आहे या उसके अंदर का होगा. किंवा त्याच्या आतमध्ये असेल. मिनिमम 10 इयर्स और 15 इयर्स उस दुष्ट आत्मा उस घर में रह रहा है. आणि मिनिमम 10 वर्ष किंवा 15 वर्ष जो दुरात्मा आहे त्याच्या आतमध्ये वो राहत आहे. आसानी से घर खाली करेगा. आणि तो सहजरित्या त्याचं जे घर आहे तो खाली करेल का. भाड़े का घर 11 महीने से ज्यादा एग्रीमेंट हो जाता है, 2 साल 3 साल ज्यादा रहा और एग्रीमेंट नहीं बनाया, देखो वो जल्दी नहीं निकलेगा. आणि भाड्याचं जे घर आहे जर 2-3 वर्षाचं ॲग्रीमेंट आहे आणि जर तो लवकर निघत नाही जल्दी घर खाली नहीं करेगा. आणि लवकर त्याचं जे घर आहे ते खाली करत वो तो नाही. इंसान है. आणि ते तो मनुष्य आहे. इंसान अगर एग्रीमेंट नहीं बनाने के बाद घर खाली नहीं करता है आणि मनुष्यशिवाय हे ॲग्रीमेंट केल्याशिवाय तो घर खाली करत नाही. तो सोचो, शैतान है वो तो बुरी आत्मा है. आणि मग विचार करायचे शैतान आहे तो वाईट आत्मा वो क्या आहे. जल्दी निकलेगी. आणि मग तो लवकर निघेल का. उन्हें तो घर की जरूरत होती है. आणि त्यानंतर घराची गरज असते. बाइबल में ऐसा प्रभु यीशु का वचन कहता है आणि बायबलमध्ये देवाचं असं वचन म्हणतं कि वो जब भी इस पृथ्वी पर मंडलाती है आणि जेव्हा ती या पृथ्वीवरती वावरते उनके लिए जगह नहीं रहती है. आणि त्यांच्यासाठी जागा नसते. इसीलिए वो क्या करती है, यहाँ वहाँ मंडलाती रहती है. आणि म्हणून ते इथे तिथे फिरत असतात. लेकिन जैसे उन्हें कोई एक अच्छा मनुष्य दिखाई दिया, आणि जसं त्यांना कोणता एखादा चांगला मनुष्य दिसतो हाँ, तो फिर वो उसमें घुस जाती है. आणि मग ती जी आत्मा आहे त्यांच्यामध्ये घुसते. क्योंकि उन्हें जगह की जरूरत होती है. आणि कारण त्यांना जागेची गरज असते. मत्ती अध्याय 12 में अगर आप पढ़ोगे, आणि मग ते अध्याय 12 मध्ये जर तुम्ही वाचलं, मैथ्यू 12 मग ते अध्याय 12 43 आणि त्याचं 43. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जन स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही. हाँ, उसे जगह मिलती नहीं है. क्यों? क्योंकि वो पेड़ पे, जमीन में, यहाँ वहाँ रहना नहीं पसंद करता है. मग तो म्हणतो वो यहाँ वहाँ रहना पसंद नहीं करता. आणि त्याला इथे तिथे राहायला आवडत फिर नाही. उसको कहाँ रहना है? आणि मग त्याला कुठे राहायचं आहे. कहाँ से निकला? आणि जिथून निघाला गुना लाएगा. अशुद्ध आत्मा माणसातून निघाला किस में से निकला वो? आणि कोणामधून निघाला तो इंसान में से. आणि तो मनुष्यातून. उसे इंसान में, मनुष्य में रहना है. आणि त्याला मनुष्यामध्ये राहायचं आहे. मनुष्य में क्यों रहना है? आणि मनुष्यामध्ये त्याला का राहायचं आहे. क्योंकि मनुष्य में परमेश्वर ने आत्मा दिया है. आणि मनुष्याच्या आतमध्ये देवाने त्याचा आत्मा दिलेला अगर वो आहे. उसमें रहेगा तो वो उसका हो जाएगा. आणि जर तो त्याच्यामध्ये राहील तो त्याचा होऊन अगर जाईल. परमेश्वर का आत्मा मनुष्य में रहता है तो वो परमेश्वर का. आणि जर देवाचा आत्मा मनुष्यामध्ये राहतो तर तो व्यक्ती देवाचा अगर आहे. शैतान का दुष्ट आत्मा है, आत्माएं रहती है, मतलब वो शैतान का. आणि जर त्याच्या आतमध्ये शैतान किंवा दुरात्मा राहतो तर मग तो शैतानाचा आहे. तो जिसके अंदर जो रहेगा वो उसका. आणि ज्याच्यामध्ये जीव राहील तो त्याचा. आपको समझा? आणि तुम्हाला समजलं. ये हमेशा याद रखो. आणि नेहमी लक्षात ठेवा. मैं आपको फिर से समझाती हूँ. आणि मी तुम्हाला पुन्हा समजवते. ये जीवन मेरा है. आणि हे जीवन माझं आहे. मेरे माता पिता ने मुझे बनाया. आणि माझ्या आई वडिलांनी मला उन्होंने जन्म बनवलं. दिया. आणि त्यांनी मला जन्म दिला, माझं नाव ठेवलं. सचमुच जो देखा गया तो मुझे जन्म
दिया, आपको जन्म दिया परमेश्वर ने। आणि पाहण्यात आलं तर तुम्हाला आणि मला जन्म दिलेला आहे देवाने। लेकिन होता क्या है, आणि होतं काय, परमेश्वर का आत्मा तभी आता है जब हम यीशु को ग्रहण करते हैं। आणि देवाचा आत्मा तेव्हाच येतो जेव्हा आपण देवाला ग्रहण लेकिन करतो। हम बचपन से पाप करने के कारण दुष्ट आत्माएं हमारे अंदर रहती हैं। आणि आपण लहानपणापासून पाप करत असेल तर दुरात्मा तो आपल्या आतमध्ये वो राहतो। हमारे अंदर रहने के कारण आणि तो आपल्या आतमध्ये राहत वो असल्यामुळे अपना अधिकार करती है। आणि तो स्वतःचा अधिकार करतो। इसलिए मैं बोलूंगी ये मेरा जीवन है, आणि भले मी बोलेन की हे माझं जीवन आहे लेकिन मेरा नहीं रहता है, आणि हे माझं नसतं, क्योंकि मुझे चलाने वाला कोई और ही होता है। आणि मला चालवणारं कोणीतरी वेगळं मैं झूठ असतं, बोलना नहीं चाहती, आणि मला खोटं बोलण्याची लेकिन मैं इच्छा झूठ बोलती नसते। हूँ क्योंकि झूठ की आत्मा मेरे अंदर पावरफुल रहती है और चलाती है। आणि मी खोटं बोलते कारण जी खोट्याची आत्मा आहे ते माझ्या आतमध्ये आहे आणि ती सामर्थ्यशाली आहे म्हणून ती मला तो चालवते। जब तक मेरा आयु है आणि जोपर्यंत माझं आयुष्य वो आहे आत्मा मुझे चलाएगी। आणि ती जी आत्मा आहे ती मला मर चालवेल जाऊंगी आणि मरून जाईल, तो फिर वो आत्मा मुझे नरक ले गई। आणि मग ती जी आत्मा आहे ती मला नरकामध्ये घेऊन जाईल। आपको समझा? आणि तुम्हाला समजलं? इसीलिए प्रियो दुष्ट आत्माओं को इंसान चाहिए। आणि म्हणून प्रियांना दुरात्म्यांना मनुष्याची गरज आहे, परमेश्वर को जो चाहिए वही उसे भी चाहिए। आणि देवाला जे काही हवं आहे तेच त्याला सुद्धा हवं आहे, परमेश्वर को इंसान चाहिए, आणि देवाला मनुष्य हवे आहेत, इसीलिए शैतान को भी इंसान चाहिए। आणि म्हणून शैतानाला सुद्धा मनुष्य हवे आहेत, इसलिए वो इंसान के अंदर आना चाहता है। आणि म्हणून त्याला मनुष्याच्या आतमध्ये यायची इच्छा अगर आहे, उनके लिए तो ऑलरेडी जगह है, उनके लिए आणि ऑलरेडी जगह त्यांच्यासाठी है, पहिले जागा आहे, आकाश है ना, आणि आकाश आहे ना, तो जाके चुपचाप से उधर रहने का ना, आणि मग जाऊन तिथे गपचूप राहायचं आहे ना, आकाश में रहने का। आणि आकाशामध्ये राहायचं, आकाश में किधर? आणि आकाश म्हणजे कुठे? ऊपर। आणि वरती। लेकिन अगर हम आकाश का अर्थ आत्मिक रीति से लेंगे आणि आकाशाचा अर्थ जर आपण आत्मिक रीतीने बघितला तो 3 आकाश बोला जाएगा। पृथ्वी भी आकाश में गिनी जाती है। आणि 3 आकाश आहेत आणि जी पृथ्वी आहे ती सुद्धा आकाशामध्ये गणण्यात येते। फर्स्ट आकाश, सेकंड आकाश, थर्ड आकाश। आणि पहिला आकाश, दुसरा आकाश आणि तिसरा आकाश। पहला आकाश जिसमें हम रहते हैं, आणि पहिला आकाश ज्याच्यामध्ये आपण दूसरा राहतो, आकाश जिसमें दुष्ट आत्माएं देती हैं, आणि दुसरा आकाश ज्याच्यामध्ये दुरात्मा आहे, तीसरा आकाश जो स्वर्ग कहा जाता है। आणि तिसरा आकाश ज्याला स्वर्ग म्हणण्यात येतो। मालूम? आणि अभी समजलं? वो आत्मिक बातें हमारा वचन चेंज हो जाएगा। आणि आपलं जे वचन आहे ते बदलून जाईल। कहने का उद्देश्य क्या है मालूम? आणि सांगण्याचा उद्देश काय आहे? कि उसको रहने के लिए जगह है, लेकिन उसे रहना किसमें है? इंसान में। आणि त्याला राहण्यासाठी जागा आहे, परंतु त्याला राहायचं कोणामध्ये आहे? मनुष्यामध्ये। इसीलिए वो जल्दी से जाता नहीं। आणि म्हणून तो लवकर जात नाही। इसलिए हम प्रियो यीशु मसीह ने ऐसा कहा कि कभी कभी इंसानों के अंदर उनके जीवन में काम करने वाली दुष्ट आत्माएं हट्टी और जिद्दी होती है। आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला की मनुष्याच्या आतमध्ये जी कार्य करणारी दुष्ट आत्मा आहे ती हट्टी आणि जिद्दी असते। हाँ, तो इसीलिए हमारे काम कभी कभी जल्दी नहीं होते। आणि म्हणून कधी कधी जी आपली कामं आहे ती लवकर होत नाही। इस लड़के के अंदर फिट की आत्मा थी, आणि या मुलाच्या आतमध्ये फिटची आत्मा होती। इतना कोशिश किया लेकिन वो आत्मा क्या निकला नहीं। आणि किती प्रयत्न केले तरी सुद्धा जी आत्मा आहे ती निघाली नाही। यीशु का उपवास प्रार्थना का जीवन था। आणि येशूचं उपास आणि प्रार्थनेचं जीवन होतं। इसी कारण से क्या हुआ? आणि म्हणून काय झालं? यीशु मसीह उसे जल्दी निकाल पाया। आणि येशू ख्रिस्त त्याला लवकर काढू शकला। क्योंकि उपवास प्रार्थना में हम बलवान होते हैं, आणि उपास प्रार्थनेमध्ये आपण बलवान होतो, हमें एक सामर्थ्य रहता है, आणि आपल्याला एक सामर्थ्य हम असतं, प्रभु की संगति में बैठते हैं। आणि आपण देवाच्या संगतीमध्ये बसतो। 40 दिन मोसेस परमेश्वर के साथ बैठा आणि 40 दिवस जो मोशे आहे तो देवासोबत बसला, और इसीलिए उसके मुख से प्रकाश निकल रहा था। आणि म्हणून त्याच्या मुखातून प्रकाश निघत होता, लोग उससे डर रहे थे, आणि लोक त्याला घाबरत होते, उसके मुख से प्रकाश निकल रहा आणि था। त्याच्या अच्छा मुखातून लगता ना? आणि त्याच्या मुखाद्वारे प्रकाश निघत होता। तो वैसे ही जितना हम मसीह के साथ परमेश्वर के साथ बैठते हैं उतने हम पावरफुल होते हैं। आणि जेवढा आपण ख्रिस्तासोबत बसतो, देवासोबत बसतो, तेवढा आपण सामर्थ्यशाली बनतो। मैं आपको एक छोटा सा संसारिक उदाहरण बताती हूँ। आणि तुम्हाला एक लहानसं जगाचं उदाहरण सांगते। पृथ्वी पर जो बड़े बड़े अधिकारी हैं, आणि पृथ्वीवरती जे मोठे मोठे अधिकारी आहेत साथ में बैठने वाले लोग होते हैं, आणि त्यांच्या सोबत बसणारी लोक असतात, वो अधिकारी से भी ज्यादा मान किसको दिया जाता है मालूम? आणि त्या अधिकाऱ्यापेक्षा जास्त मान कोणाला देण्यात येतं? वो जो उसके साथ बैठता है ना उसको आणि जो त्याच्या सोबत बसतो त्या व्यक्तीला। उसको बोलते हैं बाबा जाके कंप्लेंट करेगा, अपने ऊपर कोई विपत्ति डालेगा, उसका सुनो। आणि जाऊन काही कंप्लीट करीत आपल्यावरती काही विपत्ती टाकेल, तुम्ही त्याचा ऐका। बड़ा पहचाने बाबा, उस व्यक्ति के साथ, बड़े अधिकारी के साथ पहचाने। आणि त्या मोठ्या व्यक्तीसोबत त्याची ओळख आहे। तो समझा? आणि तुम्हाला तो वैसे समजले? हम हमारे परमेश्वर के साथ बैठते हैं, इसीलिए परमेश्वर से भी ज्यादा परमेश्वर हमारा डर उनमें डालता है। आणि म्हणून जेव्हा आपण देवासोबत बसतो तेव्हा देवापेक्षा जास्त भीती देव काय करतो? आपली जी भीती आहे ती लोकांमध्ये टाकतो, दुष्ट आत्माओं में डालता है। आणि दुरात्म्यांमध्ये टाकतो। जब हम परमेश्वर के साथ बैठने लगते हैं आणि जेव्हा आपण देवासोबत
आणि शैतान आपल्याला घाबरायला लागतो. इसका मतलब वो परमेश्वर को नहीं डरता है, डरता है, आणि याचा अर्थ तो देवाला घाबरत नाही, तो घाबरतो. लेकिन हमें ज्यादा डरने लगता है. आणि तो जास्त आपल्याला घाबरू लागतो. क्यों? आणि का? क्योंकि हम बोलेंगे यीशु के नाम से निकल. आणि कारण आपण बोलू की तो येशूच्या जो नावाने अधिकारी निघाला. है वो हमें सताता नहीं है. आणि जो अधिकारी आहे तो आपल्याला सजवत नाही. जो उसके हाथ के नीचे जो बैठा रहता है, हमेशा उसके संग रहता है, उसके संग घूमता है, वो व्यक्ति को अगर थोड़ा छेड़ो वो कुछ न कुछ विपत्ति ला सकता है. आणि जो त्याच्या हाताखाली असतो, जे त्याच्यासोबत बसलेला असतो, तो काय करतो, त्याला जर आपण थोडंसं छेडलं तो काय करतो, लगेच आपल्या विरोधामध्ये होतो. बराबर है. वैसे ही दुष्ट आत्माएं भी मालूम है कि अगर हम परमेश्वर के साथ बैठेंगे तो हम उसे निकालेंगे. आणि तसं दुरात्म्यांना सुद्धा माहीत आहे, जर आपण देवासोबत बसू आपण त्यांना काढू शकू. इसलिए प्रियो, यीशु मसीह ने परमेश्वर के साथ बैठने का एक सुंदर जरिया बताया, उपवास प्रार्थना. आणि म्हणून प्रिय येशू ख्रिस्ताने देवासोबत बसण्याचा एक सुंदर मार्ग सांगितलेला आहे, उपवास आणि प्रार्थना. उपवास प्रार्थना में हड्डी जिद्दी आत्मा निकल जाती है. उपवास आणि प्रार्थनेमध्ये हट्टी आणि जिद्दी आत्मा तो निघून हम जाते. सब लोग उपवास में आए हैं. आणि आपण आज सर्व लोक उपवास प्रार्थनेमध्ये आलेलो आहोत. तो अभी हमें प्रार्थना करनी है. आणि आता आपल्याला प्रार्थना करायची कुछ आहे. गिने चुने हम प्रेयर करते हैं. आणि काही मोजकेच जण आपण प्रार्थना कुछ करतो. लोगों की आवाज कम होते हैं, आणि काही लोकांचे आवाज कमी कुछ असतात. लोगों की प्रार्थना ही नहीं समझती. आणि काही लोकांची जी प्रार्थना आहे ती समजत नाही. इसलिए हम क्या करेंगे? आणि म्हणून आपण काय करूया, सोमवार, मंगलवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. शनिवार का गारंटी नहीं है, लेकिन फिर भी कोशिश रहेगा छठे दिन भी हम थोड़ी सी सही, लेकिन कुछ लोगों के लिए जो भी प्रार्थनाएं विनती आती हैं उनके लिए प्रेयर करेंगे. आणि आपण 6 दिवसांपर्यंत प्रयत्न करू की काही लोकांसाठी जी प्रार्थना विनंती येते आपण त्याच्यासाठी प्रार्थना करू. जैसे कल भी कुछ लोगों ने मुझे विनतियाँ बताई है, आणि काल सुद्धा काही लोकांनी विनंती दिलेली आहे तो उनके लिए प्रार्थना करेंगे. आणि आपण त्यांच्यासाठी प्रार्थना अभी करणार. प्रार्थना कैसी करनी है? आणि प्रार्थना कशी करायची आहे. बाइबल बताती है प्रेरितों के काम अध्याय 12 के अनुसार. आणि बायबल आपल्याला प्रेषितांची कृत्य अध्याय 12 नुसार सांगतं. 5 वचन. त्याचं 5वं वचन. Acts chapter 12 प्रेषितांच्या कृत्य अध्याय 12 verse 5. त्याचं 5. याप्रमाणे पेत्र तुरुंगात बाहेर होता. पतरस जेल में है, परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. कलीसिया लौ लगाकर एकाग्रता से, एकाग्रता मतलब जैसे एक चित्त एक मन से, किसी का आँख खुला, किसी का ये कोई वो, ऐसा नहीं था. आणि अशा रीतीने नव्हतं. हर एक जन अपने अपने जगह पर पतरस के लिए प्रार्थना कर रहे थे. आणि प्रत्येक जण आपापल्या जागेवरती पेत्रासाठी प्रार्थना करत प्रभु होते. पतरस को छुड़ा दे, आणि देवा तो पेत्राला सोडव मदद कर. आणि मदत हम कर. नहीं जानते कैसे, आणि आम्ही नाही जाणत कसं. उसे मार मत डालने दे. आणि त्याला मारून टाकण्यात नका हमें होते. प्रेरित चाहिए. आणि आम्हाला प्रेषित हवा इस आहे. वजह से वो लोग अपने अपने जगह पर जितने लोग वो घर में बैठे थे, वो सभी लोग जो यूहन्ना के घर में कलीसिया भरती थी, जैसे यहाँ पर कलीसिया भरती है वैसे यूहन्ना के घर में कलीसिया भरती थी, वो वहाँ जाकर वो लोग एकाग्रता से वो लोग क्या कर रहे थे, प्रेयर कर रहे थे. आणि योहानाच्या घरामध्ये सुद्धा मंडळी भरायची आणि ती लोक तिथे जाऊन एकाग्रतेने प्रार्थना करत होते. अक्सर क्या होता है, हम लोग प्रेयर करने को बोलेंगे ना तो कुछ ही लोग प्रेयर करते, कुछ लोग नहीं करते. आणि त्यांनी जेव्हा प्रार्थना करण्यासाठी सांगितले तेव्हा काही लोक प्रार्थना करतात, काही लोक नाही ऐसा करत. नहीं होना चाहिए. आणि असं नाही झालं सबने पाहिजे. प्रार्थना करना. आणि आपण सर्वांनी प्रार्थना क्या करायची क्या आहे. है, कलीसिया उसके लिए लौ लगाकर परमेश्वर से प्रार्थना कर रहे थे. कलीसिया ऐसा लिखा है क्या, कुछ लोग प्रार्थना कर रहे थे, कुछ लोग नहीं, ऐसा नहीं, सभी लोग कर रहे थे. आणि इथं देण्यात आलेली मंडळी आहे ती एकाग्रतेने प्रार्थना करत होती. आणि असं नाही केले की काही लोक प्रार्थना करत होते आणि काही लोक और नाही. देखो उस लौ लगाकर एकाग्रता से की गई प्रार्थना से क्या हुआ, 11 वचन. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडवले आहे. हाँ, क्या लिखा 11 वचन में, कलीसिया की प्रार्थना का उत्तर क्या मिला कि पतरस छुड़ाया गया. आणि 11व्या वचनामध्ये मंडळीच्या प्रार्थनेचं उत्तर काय भेटलं की जो पेत्र आहे तो सोडवण्यात आला. पतरस छुड़ाया गया. आणि पेत्र सोडवण्यात आला. किससे छुड़ाया गया? आणि कशाने सोडवण्यात आला. हेरोदेस के जाल से, आणि हेरोदाच्या जाळ्यातून बंदीगृह से, आणि बंदीगृहामधून उसको मार डालने के कट से, आणि त्याला मारून टाकण्याच्या कटापासून, और यहूदी लोगों की जो आशा थी आणि यहुदी लोकांची जी आशा होती कि पतरस मर जाएगा, आणि पेत्र मरून जाईल, ये निराशा में हो गए. आणि ही निराशामध्ये झाली. इस बंधन को तोड़ दिया, आणि ह्या बंधनाला तोडून आशा को टाकलं. तोड़ दिया. आणि ह्या आशेला तोडून तो टाकलं. जब हम एकाग्रता से प्रार्थना करते हैं तो क्या होता है, परमेश्वर सुनता है और स्वर्गदूत भेजता है. आणि जेव्हा आपण एकाग्रतेने प्रार्थना करतो तेव्हा देव ऐकतो आणि त्याच्या स्वर्गदूतांना तो
पाठवतो परमेश्वर ने स्वर्गदूत हमारी सेवा टहल के लिए दिए हैं। आणि देवाने जे स्वर्गदूत आहेत आपली सेवा करण्यासाठी दिलेली इसलिए आहे। आप प्रार्थनाओं में बोल सकते हैं स्वर्गदूत को कि आप जाए पिता से बोल सकते हैं। मैं आपको फिर से बताती हूँ, हमें प्रार्थना में स्वर्गदूत से बात नहीं करना है आणि आपल्याला प्रार्थनेत बोलायचं नाही, परंतु पिता से प्रार्थना करना है। आणि पित्यासोबत कि बोलायचं आप आहे अपना एक स्वर्गदूत भेजो। आणि तुम्ही तुमचा एक स्वर्गदूत पाठवा। इब्राहिम की पत्री अध्याय 14, इब्राहिम की पत्री अध्याय 1, इब्राहिम 15 अध्याय 1 उसका 14, आणि त्याचं 14, इब्रू इब्री 1 अध्याय 1 वर्स 40। त्याचं 14, ज्यांना वारशाने कारण मिळण्यात आले त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले, हाँ, जिनको उद्धार मिलने वाला है उनको छुटकारा देने के लिए, ते सर्व परिचारक आपले नाहीत काय? हाँ, वो जो सेवा करने वाली आत्मा है जिसे स्वर्गदूत कहते, वो हमारे लिए नहीं है क्या? तो इसलिए स्वर्गदूत हमारी सेवा के लिए है। आणि म्हणून जे स्वर्गदूत आहेत ते आपल्या सेवेसाठी इसलिए आहेत। हमें स्वर्गदूत को बोलने की जरूरत है, स्वर्गदूत आगे हो जाओ, स्वर्गदूत पीछे हो जाओ, वो परमेश्वर बोले, वो परमेश्वर का सुनेंगे। आणि आपल्याला स्वर्गदूतांना काही सांगण्याची गरज नाही, कारण ते लोक देवाचं ऐकतील आणि देव त्यांना बोलेल। इसलिए हम किससे विनती करना है? आणि म्हणून आपण कोणाकडे विनंती करायची आहे? देवाकडे। पिता तेरा स्वर्गदूत तेरे दूत को भेज दे आणि पिता तू तुझ्या दूतांना पाठव और कार्य कर। आणि कार्य कर। अगर हम किसी व्यक्ति के अंदर से छुटकारा करते तो हम बोलते हैं पिता तेरे आत्मा के द्वारा उसको छुटकारा दे। आणि जर कोणत्या व्यक्तीमध्ये जर आपण छुटकारा जर आपण करण्यासाठी प्रार्थना करतो तर आपण प्रार्थना करतो की पिता तो तुझा दूत पाठव, त्याला आत्मधून छुटकारा दे। परमेश्वर के स्वर्गदूत कोई भी देश से नहीं आते, आणि देवाचे देवदूत आहे ते कोणत्याही देशातून येत नाही, दक्षिण देश से नहीं आते, आणि दक्षिण देशातून उत्तर येत देश से नाही, नहीं आते, आणि उत्तर देशातून येत नाही, हाँ, वो स्वर्ग से आते। आणि ते स्वर्गातून येतात। तो मैंने एक वीडियो देखा था, आणि एक व्हिडिओ पाहिला होता, एक लेडी पास्टर है, आणि एक लेडी पास्टर आहे, वो लेडी पास्टर डोनाल्ड नाम है ना उसका? क्या नाम है उसका? ट्रम्प ना, क्या नाम? मुझे ट्रम्प याद है। वो उसकी पास्टर है, आणि ती त्याची पास्टर वो आहे, एक प्रचार कर रही थी आणि ती प्रचार करत और वो होती, स्वर्गदूत को मांग रही थी आणि ती स्वर्गदूताला मागत और होती, स्वर्गदूत को मांगते मांगते उसने कहा अफ्रीका से स्वर्गदूत आ जा, अफ्रीका से स्वर्गदूत आ जा, अफ्रीका से स्वर्गदूत आ जा, अफ्रीका से स्वर्गदूत, अफ्रीका से स्वर्गदूत आ जा, अफ्रीका से स्वर्गदूत आ जा, कम इन द नेम ऑफ जीसस, ऐसा करके वो बोल रही थी। आणि प्रार्थना करत असताना ती बोलत होती की आफ्रिकातून स्वर्गदूत येईल। अफ्रीका कशाला पाहिजे? स्वर्गदूत तो स्वर्गात आहे और स्वर्गदूत हे स्वर्ग में है, आफ्रिकातून कशाला पाहिजे? और अफ्रीका से क्यों चाहिए? आफ्रिका तर जादूटोण आहे ना, और अफ्रीका में जादूटोण आहे, सगळ्यात नंबर 1 जादूटोण आफ्रिकेत होतो। सबसे नंबर 1 जो जादूटोण है वो अफ्रीका में होता है। माहिती आहे एवढा त्यांची जी शक्ती, जास्त शक्ती की आत्म्यातून बाहेर निघणं हे सर्व आफ्रिकेत होतं। और जो ज्यादा शक्ति है आत्मा से बाहर निकलना ये सब अफ्रीका में होता है। जादूटोणाची जास्तीत जास्त क्रिया आफ्रिकेत होते। और जादूटोणा की जो ज्यादा से ज्यादा क्रिया है वो अफ्रीका में होती कधी है। खरंच स्वर्गदूताला बोलत होती या जादूटोणाची शक्तीला बोलत होती? और वो सच में स्वर्गदूत को बुला रही थी या फिर जादूटोणा की शक्ति को बुला रही थी? तुम्हाला कळालं अर्थ? और आपको समझ में आया? म्हणून लक्षात ठेवा, और इसी कारण याद रखो, आपण स्वर्गदूताची मागणी देवाकडे करायची। और हमें स्वर्गदूत को मांगना है लेकिन परमेश्वर से मांगना है। हे लोक मंडळी मिळून प्रार्थना करत होती, और ये कलीसिया मिलकर प्रार्थना कर रहे ते थे, देवाकडे करत होते, और ये परमेश्वर के पास कर म्हणून रहे देवाने थे, स्वर्गदूत पाठवला। और इसी कारण परमेश्वर ने स्वर्गदूत को भेजा। मला कळालं? और आपको समझ में आया? नेहमी लक्षात ठेवा, और ये हमेशा याद रखो, जर देवाने पाठवलाय तर तो तुमचा ऐकेल। और अगर परमेश्वर ने भेजा है तो वो आपका सुनेगा। जर देवा तुम्ही त्याला म्हणाल हे स्वर्गदूत जा तिला शोभाडीत मार, तो नाही ऐकणार, तर म्हणजे तुम्ही तुझं काय ऐकू? जा स्वर्गदूत हे ताट माझ्या समोर ठेव आणि मला जेवण सांग। देव जेव्हा त्याला म्हणे की जा 2 भाकऱ्या घेऊन जा, पाणी घेऊन जा आणि त्याला तिच्या समोर ठेव, तरच तो ठेवेल। और अगर परमेश्वर कहता है कि 2 रोटियां लेकर जा, पानी लेकर जा, और उसके सामने रख तो ही वो रखेगा, कारण ते देवाचे सेवक आहे, और क्योंकि परमेश्वर के सेवक है देवासाठी आहे। और परमेश्वर के लिए पण है, आता आपण निवडलेले आहोत और अभी हम लोग चले गए म्हणून हैं, आपल्या सुरक्षेसाठी आहे, और इसी कारण हमारी सुरक्षा की देव गई है, देतो। और परमेश्वर देता है। म्हणून लक्षात ठेवा आपण प्रार्थनेमध्ये देवदूतांचीही मागणी करू शकतो। और इसी कारण याद रखो हम प्रार्थना में स्वर्गदूत को मांग सकते हैं।
हैं। तो म्हणून आपण प्रियांनो प्रार्थना केली पाहिजे. और इसी कारण प्रिय हम लोगों ने प्रार्थना करना आपापल्या चाहिए ठिकाणी प्रार्थना करायची. और अपनी अपनी जगह पर प्रार्थना करना है। जो जो विषय मी तुम्हाला देईल और जो विषय मैं आपको दूंगी त्या विषयासाठी प्रार्थना करायची. और उस विषय के लिए प्रार्थना करना है। जर तुम्हाला प्रार्थना कोणाला दुसऱ्यासाठी पाहिजे तर तिथे ती वही आहे, त्या वही तुम्ही लिहू शकता. और अगर आपको प्रार्थना किसी और के लिए चाहिए तो आप लोग बुक भी लिख सकते हो। पण आता जे विषय होते और अभी जो विषय होंगे तेच विषय पुन्हा उद्या दुसऱ्या दिवशी आले तर मी ते देणार नाही. और अगर वही विषय अगर दूसरे दिन में आए तो फिर से नहीं लूंगी। सतत सतत एकच विषय करू नका. ते तुम्ही तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेत जोपर्यंत तुम्हाला भेटत नाही ते तुम्ही केलं पाहिजे. और बारंबार एक ही विषय को मत लिखो, अगर आपको नहीं मिलता तब तक आपको वैयक्तिक स्थिति से मांगना ते है तुम्ही केलं पाहिजे. और वो आपने करना ही चाहिए तुमची ड्युटी. और वो आपका कर्तव्य है। मंडळी हर वेळेला तीच प्रार्थना सतत नाही करणार. और कभी से बारंबार वही प्रार्थना नहीं करेगी। माझे पाय दुखतात ते और मेरे पेट में दर्द आज है पण केली प्रार्थना. और आज भी की प्रार्थना उद्या है। पण पाय दुखतात ते और पेट में दर्द है मी तिसऱ्या दिवशी और तीसरे पाय दिन दुखतात ते. पेट में दर्द है। असं नाही. ऐसा नहीं। देवाने मंडळीची प्रार्थना जेव्हा केली जाते ती एकदाच केली जाते, देव ऐकतो. और कभी से जब प्रार्थना करते हैं वो एक ही बार में परमेश्वर सुन लेता है। तुमचे पाय बरे होईपर्यंत तुम्हाला रोज प्रार्थना केली और पाहिजे. आपके पेट चंगी होने तक आपको रोज प्रार्थना करना है मेडिसिन लावली पाहिजे. और मेडिसिन लगाना असं चाहिए। नाही तुम्ही बोलू शकत की अरे आपण प्रार्थनेवर, तुम्हाला प्रार्थनेवर जर जगायचं असेल तर तेवढा स्ट्रॉंग तुमचा विश्वास पाहिजे. और अगर आपको प्रार्थना के ऊपर जीना है तो उतना ही आपका स्ट्रॉन्ग विश्वास तर चाहिए। थोडंसं मेडिसिन लावणं किंवा मेडिसिन खाणं हे चूक नाही आहे. और थोड़ा सा मेडिसिन लगाना है या फिर मेडिसिन खा लेना पाप है नहीं है। और पाप नहीं है। लक्षात ठेवा. और येशू याद म्हणाला रखना, की जो आजारी आहे त्याला वैद्याची गरज आहे. और जो बीमारी है उसको वैद्य की जरूरत म्हणून है। आपण दवा खातो, डॉक्टरांकडे जातो तो काही पाप नाही आहे, चुकीचं नाही आहे. और इसलिए हम लोग अगर दवाई खाते या फिर डॉक्टर के पास जाते हैं वो गलत नहीं, पाप नहीं है। असं म्हणून कधी कधी काही गोष्टींसाठी लवकर जर बरं व्हायचं असेल और अगर जल्दी चलना होना है तर प्रार्थनेत सकट कधी कधी आपण पाय दुखत असेल तर त्याच्यासाठी जी काही ऑइलमेंट असेल ते लावणं गरजेचं असतं. और प्रार्थना के साथ साथ अगर हमारे पेट में दर्द है तो उसके लिए ऑयल लगाना ये भी जरूरी है। कधी कधी काही लोकांचे कमरे दुखत असतं, पाया दुखत असतं, पोटात दुखत असतं, गोळ्या खाणं अनिवार्य आहे, और गोलियां खाना ये जरूरी है खूप गरजेचं आहे. और बहुत जरूरी है। कारण पोटाचं इन्फेक्शन आहे ते आत आहे, और पेट का जो इन्फेक्शन है वो अंदर है त्याच्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी मेडिसिन घ्यावीच लागेल. और उसके लिए आपको कुछ तो मेडिसिन देना ही पड़ेगा। मेडिसिन खाणं म्हणजे आपण देवावर अविश्वास दाखवत नाही. और मेडिसिन खाने के बाद हम लोग परमेश्वर के ऊपर अविश्वास नहीं दिखाते। माहिती पडलं? और समझ में आया। त्याच्यामध्ये ज्या प्रार्थना तुम्ही लिहाल त्या प्रार्थनेवरच मी वचन काढेल. और जो कुछ भी आप लोग प्रार्थना लिखोगे मला उसके ऊपर आवडलं नाही मैं विषय तर मी नाही काढणार. और अगर मुझे जो विषय वो अच्छा नहीं लगेगा तो मैं नहीं निकालूंगी। तर आजचा पहिला विषय आहे और आज का पहला विषय है जी लोक बंदी आहेत, जसं आता आपण पत्रसचं वचन पाहिलं. और जैसे हमने पत्रस के बारे में देखा जी लोक ज्या बंदीगृहात, आता हेरोद कोण आहे? शैतान. और हेरोदेस कौन है? शैतान है। जे शैतानाच्या ख्रिस्ती असून सुद्धा ते अजूनही शैतानाच्या बंदीगृहात आहे. और वो मसीह होने के बावजूद भी वो लोग शैतान के बंदीगृह में है। आणि बघा इथे लिहिलेलं आहे चौथं वचन वाचा. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले। हेरोदेस जो शैतान दर्शाता है और पतरस जो एक प्रेरित है मसीह को दर्शाता है, उसे पकड़कर जेल में डाला. आणि त्याच्या रखवाली करता त्याला शिपाईच्या 4 चौकड्याच्या स्वाधीन केले। 4 सिपाही रखे, त्याने उसको ऊपर शैतानों का पहरा भी बिठा दिया. वर्णांकन सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे हाँ, असा त्याचा बेत होता। 4 पहरे नहीं काय 4 चौकड्याच्या। अच्छा 4 चौकड़. हाँ, 4 दीवारों के अंदर उसे रखा गया था. मैं आपको बताती हूँ. वचन से पढ़ो. हेरोद त्याला बाहेर आणणार होता, त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांच्या मध्ये निजला होता। उसके दोनों पैरों को जंजीरें बंधी हुई थी और 2 सिपाहियों के बीच में वो सो रहा था. ऑलरेडी 2 सिपाही भी उसके बाजू में थे और वो 2 सिपाहियों के बीच में वो सो रहा था और जंजीरें दी थी. वैसे ही आज शैतान से जकड़े हुए, जो बंदी गृह में फंसे हुए कुछ लोग आज वो कैसे हैं, उनके पैर में बंधन है, इसलिए वो चर्च नहीं आ पाते, प्रार्थना नहीं कर पाते, परमेश्वर के राज्य का उद्धार ग्रहण नहीं कर पा रहे. ऐसे
जिन्होंने बपतिस्मा लेकर भी आज चर्च नहीं आ रहे, या बपतिस्मा लेने के बावजूद भी अंदर कुछ तकलीफ है, बीमारियां हैं, व्याधियां हैं, या अन्य कुछ भी, या दुष्टात्माएं हैं, वो सब उनके बारे में। और आगे आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. हाँ, इसलिए दुष्टात्माएं उनके ऊपर रखवाली नहीं कर देगी, कहीं ऐसा ना हो कि यीशु के पास जाए. आगे तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या हातून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हाताखाली साखर दंड गळून पडले. हाँ, त्याच्या हातालाही काय होतं, साखळ्या होत्या, त्याच्या पायालाही साखळ्या होत्या, त्या पडल्या. पुढे मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वाहना घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे गेला. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना. आपण दृष्टांत पाहत आहोत असेच त्याला वाटले. नंतर पहिला व दुसरा पहारा काय ओलांडले. झालं, पहिला दरवाजा नंतर दुसरा, जे म्हणजे किती पहऱ्यांमध्ये होता, पहिला दुसरा, ओलांडून ते नगरात जाण्याचे लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तिसरा दरवाजा. तो पण कोणता होता, लोखंडी दरवाजा. म्हणजे 3 पहारा, 3 काय म्हणतात त्याला, हां, लॉक. त्याच्यातून तो उघडून तो बाहेर निघाला. मेन होता तो लोखंडी होता. आणि मेन जो दरवाजा होता तो, और जो मेन जो दरवाजा था वो लोखंडी था, लोहे का था. त्याच्यातून देवाने त्याला बाहेर काढला. और परमेश्वर ने उसमें से उसको बाहर निकाला. हे कसं झालं, और ये किस रीति से हुआ, जेव्हा मंडळीने प्रार्थना. और जब फरीसांनी प्रार्थना किया. मग आजही असे जे लोक आपल्या मंडळीत आहेत, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. और आज भी हमारे कलीसिया में जो ऐसे लोग हैं, हम उनके लिए प्रार्थना करेंगे. त्याच वचनाला पकडून. और इसी वचन को पकड़कर, कोणत्या वचनाला पकडून, और कौन से वचन को तेव्हा पकड़कर, तू तुझं दूध पाठव. और प्रभु तू तेरे दूध को भेज. हा, आणि तुझं दूध पाठवून त्याला त्या बंदी शाळेतून, बंदीगृहातून तू बाहेर काढ. त्याची सगळी बेडिया ज्या आहेत ते तोड आणि त्याला मोकळं कर. आणि तो कुठे गेला, सरळ चर्चला. पत्रस कुठे गेला, मग तसंच त्यानं चर्चला गेला. और तेरे दूध को भेजकर वो जो बंदीगृह है, बंदीगृह में से उनको बाहर निकाल. और उनकी जो बेड़ियाँ तोड़कर उनको चर्च में लेकर आ. हालेलुया, हालेलुया. करूया प्रार्थना. और करेंगे प्रार्थना. या करूया. अब हम सब लोग हो जाएंगे. खूप लोक चर्चमध्ये येत नाही बपतिस्मा लेकर चर्च नहीं आ रहे. आणि बपतिस्मा घेऊन हे लोक चर्चमध्ये येत उनके नाही लिए प्रेयर करना. आणि त्यांच्यासाठी प्रार्थना चर्च करायची में आहे. आने के बावजूद भी दारू पी रहे हैं. आणि चर्चमध्ये येऊन सुद्धा ते लोक दारू पितात आणि स्वतःच्या जागेवरती प्रार्थना करूया. धन्यवाद 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 धन्यवाद. करुणा में प्रेमी पिता, प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने मेरे राजा, मेरे महापवित्र सेनाधीश पिता, प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते प्रभु सेनाधीश पिता. जैसे पतरस जो बंदी था लेकिन गली से एरो लगाकर प्रार्थना करने लगा, तूने उसे छुड़ाया. एक स्वर्ग से तेज कर, एक स्वर्ग साक्षी, एक स्वर्ग उद्धार दिलाया, छुटकारा दिया. वैसे आज के समय बपतिस्मा के लिए कितने लोग हैं, लेकिन प्रभु पूजारों में फंसे हुए हैं, पत्थरों में जैसे हुए हैं. प्रभु एक स्वर्ग से तेज कर छुड़ा ले. वो जहाँ कहीं भी कुछ कुछ पूरी करा दो, दया कर. जो बंधनों में जो है, जो बंधन के नाम से तोड़ दे, उसको छुटकारा ला कर आपकी कोई भी जन्म लेकर आ रही है. आज वे ऐसे बहुत सारे मुसीबत से प्रभु का विचार के मंदिर में दारू के बर्तनों में फंसे हुए, दागर में आने नहीं दे रहे, उसी के हाथ चलने नहीं दे रहे. विचार आत्मा ही जो चलने नहीं दे रही, उसी के वचन में आज कितने लोग जैसा और उसे वह जिनकी पूजन के अनुसार करना चाहते हैं. आज बड़ी प्रार्थना करते यीशु के नाम से, सूर्य के नाम से शुक्र आपके अपनी सिद्धि से छुटकारा और मेरे जीवन में माया हुई ऐसे होता है. दो देश के नाम आए जीवन से पीड़ा दे रही है, अचानक याद पे आत्मा को मान निकल जाने की आज के मंदिर तोड़ देते यीशु के नाम से
यीशु के नाम से मेरे माता पिता इस हड्डी से भी आत्माओं को बांध दी और निकल जाने आज ऐसी तो भिन्न भिन्न प्रकार की आत्माएं जो चुपके से बैठती है और प्रभु के जीवन से धीरे से काम करती है, यहाँ तक कि मेरे अंदर हम सबके अंदर से नाम से पवित्र उनसे किया बुराई लेवल का छोड़ दिया, इसको गली देना लिया, प्रभु को झूठा करने वाली तुम्हारा बोले से आता करो, प्रभु ने भिन्न भिन्न छोड़ बोलने वाली चुनाई करने वाली यीशु के नाम से पवित्र पिता उसी के डरने वाली यीशु के नाम से इसके सारे बंधन तोड़ देते और हमारे शरीर पर हमारे मुझे भी प्रभु में बढ़ने देने वाली मुझे प्रार्थना करने देने वाला ज़्यादा दो घंटे करने वाली रात को जगने में देने वाला रात प्रभु के साथ बैठने देने वाला निकल मैं सारे बंधन तोड़ देता हूँ, सारे बंधन यीशु के नाम से तोड़ देता हूँ, यीशु के नाम से मेरे राज्य यीशु आप करोगे मेरा विश्वास आपके लिए कोई बात करेंगे असाध्य को साध्य करने वाले कोई भी यार मेरे धन्यवाद और हम हमने पूरी शुद्ध हम सब में हम सबके विश्वास रखते हम दूसरा विषय लेंगे, हम लोग दूसरा विषय लेंगे हाथ। इसका हाथ हम सब के मसीह लोगों के हाथ ये प्रियो बहुत लोगों के हाथों को इन्फेक्शन है काम करने के कारण और वो भी है, लेकिन हमारे हाथ मामूली हात नाही आहे आणि आपले जे हात आहेत ते साधारण हात नाही। बाइबल हमें बताता है, बाइबल आपल्याला सांगतं मरकुस 16 मार्क अध्याय 16 उसका 18 आणि त्याचं 18 मरकुस 16 मार्क अध्याय 16 और उसका 18 आणि त्याचं 18 आपको बैठते टाइम तो बैठ सकते हैं, फिर खड़े रहना है, बैठे मतलब आपको बाइबल पढ़ने के लिए नोट निकाल सकते हैं बहुत टाइम खड़ा किया पढ़ो सर्व उचलते व कोणताही प्राण खातात मार्क 16 त्याचा 18 सर्व उचलते व वो अपने हाथों से क्या उठाएंगे, सांपों को उठाएंगे। क्या उठाएंगे, कितनी पावर रही है उनके हाथों को, सांप को उठाएंगे, शैतानी शक्ति को, शैतान से लड़ेंगे इस हाथ के द्वारा, इस हाथ के द्वारा वो सांप को उठाएंगे, इतनी ताकत है। फिर व कोणताही प्राणघातक पदार्थ प्यायले तरी तो त्यांना मुळीच बाधा होणार नाही। त्यांनी दुखणा इतांवर हात ठेवले, बीमारों पर हाथ रखेंगे म्हणजे ते बरे होतील और वो अच्छे हो जाएंगे। ये हमारा हाथ मामूली हाथ नहीं है, आणि आपला जो हात आहे तो साधारण हात नाहीये। प्रभु ने हमारे हाथों को पावर दिया है आणि देवाने आपल्या हातांना सामर्थ्य दिलेले आहे शैतान से लड़ सकते इस हाथ के द्वारा, आणि आपण या हाताद्वारे शैतानाशी युद्ध करू शकतो। दूसरा हम बीमारों को चंगा कर सकते हैं। आणि दुसरे जे आजारी आहेत त्यांना आरोग्य देऊ तो शकतो। हमें आज प्रेयर करना है हम सब मसीह लोगों के हाथों के लिए। आणि आपल्याला आज प्रार्थना करायची आहे सर्व ख्रिस्ती लोकांच्या ये हातांसाठी, सामर्थ हम सबके हाथों में हो। आणि जे सामर्थ्य आहे ते आपल्या सर्वांच्या हातामध्ये दूसरा असावं। हम पढ़ेंगे डिटोनॉमी 28 आणि दुसरं आपण वाचूया अनुवाद अध्याय 28 और उसका 12। आणि त्याचं 12 डिटोनॉमी अनुवाद 28 अध्याय 28 12 आणि त्याचं 12 परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भंडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल। तुम्हारे सारे हाथ के कामों को क्या करेगा, आशीष देगा।
आपका हाथ खाली हो, कंगाल हो, आपके हाथ में धन नहीं है, टिक नहीं रहा है, बच नहीं रहा है, ऐसा नहीं। आपका हाथ कैसा नहीं होना, आशीषित हाथ है। आणि तुमचा जो हात आहे तो भरा आशीर्वाद हुआ हात आहे आशीष हाथ है। आणि हा जो हात आहे तो भरलेला इसलिए आहे आपके सारे हाथों के काम, आप इस काम हाथ से जो काम करते हो आणि म्हणून तुम्ही या हाताद्वारे जे काही काम करता उस पर प्रभु आशीष देगा। आणि त्याच्यामध्ये देव आशीर्वाद देईल। तो वहाँ ऐसा लिखा, तो नदी नहीं वाचूंगा। तुम पुष्कळ जास्तना उसने देशील हाँ, तू इस हाथ से क्या करेगा, कर्जा देगा, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार तुझे नाही। ऐसा नहीं हो, दे दो, ऐसा नहीं। तू क्या करेगा, आणि तू काय करशील तू देगा, आणि तू देशील तेरा हाथ देगा आणि तुझे जे हात आहे ते देईल और लेगा नहीं। आणि घेणार नाही जो दिया है वो नहीं लेगा। आणि जे दिलेलं आहे ते घेईल। क्रेडिट देते हो तो क्रेडिट तो दे लेते हैं ना। आणि जे तुम्ही वहाँ क्या मागे देगा, उसना दिया, उसना दिया है, फ्री गिफ्ट दिया बोल के नहीं दिया है। आप उसना दे सकते हो, जब आपने उसना दिया है तो आप उसे ले सकते हो। आणि तुम्ही उधार देऊ शकता आणि जर उधार दिलेला आहे तर तुम्ही घेऊ शकता। उसमें कोई गलत नाही, आप ऐसा नाही बोल सकते अरे दीदी तिथं शिकवलंय, कोणाला दिलं तर पुन्हा घ्यायचं नाही। नाही नाही, म्हणजे मी सांगायचा उद्देश काय आहे, और बताने का उद्देश्य क्या अगर है? आप किसी को हेल्प करके मदद करते हो, आणि जर तुम्ही कोणाला मदत करता पानी आशा से नहीं, आणि प्राप्त करण्याच्या आशेने नाही तो आप वो नहीं दिया चलेगा। आणि जर मग ते नाही घेतलं तर मग चालेल। लेकिन जब आपके पास कोई कोई लोग आते हैं ना, आणि जेव्हा तुमच्याकडे काही लोक येतात 50 रुपये मला द्या ना आज, और 50 रुपये मुझे आज दो मी उधार मला द्या, और आप मुझे उधार दो तर मी तुम्हाला 2 दिवसांनी देते। और 2 दिन के बाद मैं आपको दूंगी। तर ते उधार झालं, तुम्ही देऊ शकता आणि घेऊ शकता। और वो उधार है आप लोग दे सकते हो और ले भी सकते हो। ती समजा ती दुसऱ्या दिवशी आणून दिली किंवा 5 दिवसांनी आणून दिली किंवा 2 दिवसांनी आणून दिली, तर असं म्हणू नका यार असं शिकवलेलं आहे, असं नाही, घेऊ शकता। और आप लोग उसे ले सकते हो। परंतु जे येशूने सांगितलेलं आहे, लेकिन जो यीशु ने बताया लूका है अध्यायामध्ये, और जो लूका अध्याय में जब तुम किसी को भी उधार देते हो, आणि जेव्हा तुम्ही कोणाला उधार देता पानी की आशा से मत देना। आणि प्राप्त करण्याच्या आशेने देऊ नका नहीं दिया आणि नाही दिलं धन्यवाद आणि धन्यवाद और मांगो मत। आणि मागू नका। तूने कहा था ना 2 दिन के बाद दूंगा, आणि तू बोललो होतास की 2 दिवसानंतर देईल तो मुझे दे दो, आणि मग मला द्या। ये नहीं। आणि वो हे नाही। व्यक्ति के अंदर खुद से इच्छा आनी चाहिए, 5 दिन हो गए मैंने दिया नहीं है, आणि त्या व्यक्तीमध्ये स्वतःहून इच्छा आली पाहिजे की 5 दिवस झाले मी दिलेलं नाहीये उसने खुद लाके देने की इच्छा रखनी चाहिए। आणि त्याने स्वतःहून देण्याची इच्छा ठेवली पाहिजे। अगर आप उसे नहीं मांगते हो, आणि जर तुम्ही त्याच्याकडे मागत नाही आपने 50 दिया है, आणि तुम्ही 50 दिलेले तो आहेत आपको 100-200 ज्यादा देगा, आणि तो तुम्हाला 100-200 जास्त देईल अलग रीति से देगा। आणि वेगळ्या रीतीने देईल। ये हमेशा है, मुझे उस व्यक्ति से नहीं पाने की आशा, आणि लेकिन प्रभु आपको एक बात जरूर सिखाता है, आणि ते तुम्हाला एक गोष्ट शिकवतो। अगर वो व्यक्ति आपको पैसा लौटाता नहीं है, आणि जर तो व्यक्ती तुम्हाला पैसे पुन्हा देत आपको नाही सिखाता है कि देखो क्या है उसका हाथ, हाँ? भारी है, आणि त्याचा जो हात आहे तो भारी आहे ये आपको सिखाता है। आणि हे तुम्हाला शिकवतो। इसलिए अगली बार वो मांगेगा आणि म्हणून पुढच्या वेळेला तो तो मागेल यही देने की इच्छा रहेगी, तो ये याद रखकर देना है कि कुछ मिलने वाला नहीं है। आणि देण्याची जर इच्छा असेल तर हे लक्षात ठेवून तुम्हाला द्यायचं आहे की पुन्हा आपल्याला भेटणार नाही। ये स्मरण रखकर तो आणि हे तुम्ही लक्षात ठेवून तुम्ही दिल द्या से दो। आणि हृदयाने द्या। ती म्हणे तुमचे पहिलेचे पण आहे, हे पण आहे, मी देईल, हो ठीक आहे, देव तुम्हाला आशीर्वाद देईल, और प्रभु आपको आशीषित करे दे देंगे। आणि देऊन टाकायचं आहे। अगर आपकी इच्छा नहीं तो आप बोल देना, पहिलेचेच तुम्ही दिले नाही, आता मी तुम्हाला कसं देणार। और पहले कहीं आपने नहीं दिया मैं आपको कैसा दूंगी। तर हा आपल्या प्रत्येकाच्या ख्रिस्ती हाताला ब्लेसिंग आहे और हर एक मसीह के हाथ में ब्लेसिंग है आणि तो आता आपल्याला घ्यायचा आहे आज उपास प्रार्थना। और आज इस उपवास प्रार्थना में हमको उसे देना है आपण दुसऱ्यांसाठी आणि आपल्यासाठी ही ब्लेसिंग आहे। और दूसरों के लिए और हमारे लिए भी हम लोग आशीष मांगना है। तो ज्यांचे हात जखमी झाले, ज्यांच्या हाताला जळण आहे, इन्फेक्शन झालेलं आहे, कारण बरेच जण भांडीकाम करतात, तर भांडीकामाला सगळेजण विंबार वापरत नाही, और बर्तन त्याच्यावर धोने के विंबार असतो का, और मैं बाहर लेता ही है बरेच वेगळे टाईपचे साबण असतात, त्याच्याने हात लिक्विड खराब होऊन जातात, और अलग प्रकार के साबुन रहते हैं उसके कारण जो हाथ है वो खराब हो जाते हैं। त्याच्याने हात सॉफ्ट त्याला। आता काल जसं रीटा मावशीने मला तिचा हात दाखवला, मला दया आली तिच्या हाताला बघून, पूर्ण पडला तिचा हात, त्याच्यातही कामाला झाली। बापरे, थोडंफार होतं, इथं थोडं छाले बिले आले ठीक आहे,
और थोडासा वेळ छाला आहे तर ठीक आहे. झाला नाही कारण तो चिखले आले तर ठीक आहे, हा आपण हे लावू शकतोय. तिचं तर सगळंच असं झालेलं आहे आणि एकच हात नाही, दोन्ही हातात. हां अरे घरकामाला जाणार आहे तर कोण देणार? वेगळे ब्रशनी भांडी घालता देईल का? लोक मॉप देत नाही घरात. और लोग मॉप नहीं देते घर में. ते म्हणतील नाही नाही बाई तुला काय ठेवून द्यायचं, असं पूस. और हाथ से पोछ. मॉपने नको पुसू. और मॉप से मत पोछ. लोकांना मॉप ते म्हणजे मॉपने बरोबर पुसलं नाही जात. और मॉप से अच्छे रीति से पोछा नहीं जाता. मॉपने पण पुसलं जातं चांगल्या रीतीने. और मॉप से भी अच्छे रीति से पोछा जाता जसं है. आपल्याला पण आहे गमत, आपण पण दुसऱ्याबद्दल घरात ठेवलेल्या बाईबद्दल विचार केला पाहिजे, बाबा ती अशी पुसते चला मॉप घ्या. मी मॉपची सवय सगळ्यांना लावली. तुम्ही लोक तुमच्या घरात अशी पुसायची. सिओनमध्ये येऊन येऊन सगळ्यांना मॉपची कारण मी मॉप वापरते ना, बरोबर आहे. आणि तुम्ही इथे येऊन येऊन तुमच्या पण घरात तुम्ही मॉप सुरू केला. खरं सांगा केलाय ना तुमच्या पण घरात तुम्ही खूप चालू केलाय. मग ते एवढं बनवलं फॅसिलिटी मग करायला काय हरकत आहे. तर सांगण्याचा उद्देश आपण प्रार्थना करूया. ज्यांच्या ज्यांच्या हाताला इन्फेक्शन आहे, ज्यांच्या हातात पैसे टिकत नाही, ज्यांच्या हाताला आशीर्वाद नाही, अजून ते काम करतात आहे पण पैसे टिकत नाही आहे, राहत नाही आहे, पुरत नाही आहे, तर त्याच्यासाठी आपण हातासाठी प्रार्थना. और जो लोग काम करते लेकिन पैसा हाथ में नहीं टिकता उन सबके लिए हम लोग प्रार्थना करते आणि हैं. ते आजपासून ज्या लोकांकडे हात ठेवतील ते बरे होतीलच. और आज से जिन व्यक्ति के ऊपर हाथ रखेंगे वे व्यक्ति चंगे हो ते जाएंगे. सापांना उचलतील. और वो सांपों को उठा लेंगे. सगळे सापांना असं जाऊन असं उचलून नका. आपल्याला ती काही प्रॅक्टिस करायची नाही. लोक पण नका. तिने बोलल्या सापाला उचलेल म्हणून सापाचं मान असं पकडायला कधीच जाऊ नका. कधी कधी मला येते अशी इच्छा, या सापाला बघून असं वाटतं शेपूट पकडावून आपटावं. पण बुद्धी म्हणते बिलकुल करायला जाऊ नको, कारण ते लगेच रोल करतं ना. म्हणून कधी आपण अशा गोष्टी कधी करायच्या नाही. और ऐसे सब बातों को हमें नहीं. मौलाना पण बघा सापाने असं वेळा घातला पटकन, त्याने लगेच असं झाडलं, नशीब तो आगे गेला. हां शेपटाने तो मान हे करतो. मी यूट्यूबवर स्वतः बघितलेलं आहे. एक माणसाने शेपूट पकडलं, तो पटकन डसला, इथं डसला, किती ठिकाणी डसला. वो जग उसने काढला, वो जग उगाच कशाला हे छेडायचं, कशाला काय करायचं. सर्व मित्र कधीच बनायचं कधीच. ठीक है, करेंगे प्रार्थना. आओ खड़े हो जाएंगे. अपने अपने जगह पर हम प्रार्थना करेंगे. बेटा मसीह के साथ साथ जितने लोगों का हाथ में इन्फेक्शन है वो हाथ अच्छा होने के लिए, और सबके हाथ में सामर्थ्य आने के लिए, सबका हाथ में परमेश्वर का पावर आने के लिए, और उनके हाथों में आशीष हमेशा धन रहेगा, और वो कर्जा लेने वाले नहीं कर्जा देने वाला हाथ. आणि सर्वांच्या हातामध्ये सामर्थ्य येण्यासाठी आणि सर्वांच्या हातामध्ये धन राहण्यासाठी आपण प्रार्थना करूया. त्या मावशीच्या बरोबर जेवढे लोक प्रभू काम करतात त्यांच्या हाताला प्रभू इन्फेक्शन झाले, त्या सगळ्यांचं इन्फेक्शन काढून टाके. प्रभू त्यांना मोठं करतो, हाताचे सगळ्या काढून टाकतो आणि त्यांचा हात चांगला करतो. ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे. तू करणारा देव तुला काहीच करेल. म्हणजे तू आमच्या हाताच्या विषयी आम्हाला किती मोठं सामर्थ्य दिलायचं की तू आजारांमध्ये हात ठेवली आणि ते आजारी व्यक्ती बरे होती. प्रभू एवढं पावर तू आमच्या हातांना दिले. मंडळी देणाऱ्या प्रत्येकाच्या हाताला हे सामर्थ्य असेल. प्रभू प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या पण शरीरावर असा हात ठेवून प्रार्थना करून ते बरे होते. प्रभू प्रत्येकाला हे सामर्थ्य येशूच्या नावात मी डिक्लेअर करते. आणि प्रभू ते शैतानाशी लढते या हाताच्या द्वारे येशूच्या नावात मी मागते. प्रभू असं सामर्थ्य नेहमीच राहते. आज पेट्रोलमध्ये आले 28:12 वचन घोषित करते. जसं की मनाला तुझ्या हाताच्या कामाला मी आशीर्वाद देईन, ते येशूच्या नावात तसंच होणे. मी कर्ज घेणारे नाही, कर्ज देणारे बनण्यासाठी मदत कर. त्यांच्या हाताला बिलकुल आशीर्वाद आहे. आजपासून या उपवासामध्ये मी त्या आत्म्याशी लढते जो तुझ्या लेकरांना कर्जबाजारी करतो, उसनं घ्यायला मजबूर करतो. त्या आत्म्याला मी येशूच्या नावात बांधते. शैतान जे काही दूर
कर्जबाजारी करणारा आत्मा, पैसे चोरी करणारा आत्मा, त्याच्या हाताच्या कामाला आशीर्वाद न देऊ देणारा आत्मा, सर्व श्राप हे वधस्तंभावर येशू ख्रिस्ताच्या नावाने टाकून तोडून टाकले आणि सगळ्यांच्या हाताला मी आशीर्वाद दिले. तू सगळ्यांचे हात आशीर्वाद, सगळ्यांच्या हाताला तू करुणा दया मागण्यासाठी तू जरूर आशीर्वाद आणि तुझ्या कृपापासून करण्यासाठी प्रार्थना. ख्रिस्ताचे हात, या हाताच्या द्वारे ख्रिस्त स्पर्श कर. धन्यवाद येशूच्या नावात. करेंगे, हम प्रेयर करेंगे. बहुत से लोग बीमार हैं चर्च में आणि खूप लोक आजारी आहेत चर्चमध्ये. बाइबल में लिखा है पहिला पत्रस अध्याय 2 पहिला पेत्र अध्याय 2 और उसके 24वें वचन में. आणि त्याच्या 24 वचनामध्ये 1 पीटर चैप्टर 2 वर्स 24. पहिला पेत्र अध्याय 2 त्याचं 24. वह आप ही हमारे पापों को अपनी देह लिए हुए क्रूस पर चढ़ गया, जिससे हम पाप के लिए मरकर धार्मिकता के लिए जीवन बिताए. उसी के मार खाने से तुम चंगे हो गए हो. तो यीशु के घाव से 2:24 उसके घाव से हम चंगे हो गए. आणि त्याच्या घावांद्वारे आपल्याला आरोग्य भेटलेलं आहे. यीशु के नाम में हमें चंगाई है. आणि येशूच्या नावामध्ये आपल्याला आरोग्य आहे. जो बैठ सकते बैठ, जो खड़े रहना है खड़े रह सकते. तो यीशु के नाम में चंगाई है. आणि येशूच्या नावामध्ये आरोग्य आहे. प्रभु ने हमें चंगा करने का अधिकार दिया. आणि देवाने आपल्याला आरोग्य करण्याचं दान दिलेलं आहे. बाइबल में पवित्र शास्त्र में ऐसा पहला क्रमियों की पत्री अध्याय 12वें वचन में लिखा है कि पवित्र आत्मा का दान है चंगा करने का दान. आणि पहिलं कोरिन्थीकरण पत्र 12व्या अध्यायामध्ये देण्यात आलेलं आहे पवित्र आत्माचं दान आहे आरोग्य देण्याचं दान. ये वचन आप 12 का 10 में पढ़ सकते हैं. आणि हे वचन तुम्ही 12चं दान 9 और 10 में. आणि 9 आणि 10 मध्ये वहाँ लिखा है चंगा करने का दान आणि तिथे दिलेलं आहे आरोग्य देण्याचं दान और सामर्थ का काम करने का दान आणि अद्भुत कामं करण्याचं दान शक्ति. आणि शक्ती. तो ये प्रभु ने हमें ऑलरेडी दी है. आणि हे देवाने आपल्याला पहिलेच दिलेलं आहे. बाइबल हमें बताती है हम परमेश्वर के आत्मा का मंदिर है. आणि बायबल आपल्याला सांगतं आपण देवाच्या आत्म्याचं मंदिर आहोत. मंदिर कभी बीमार रहता है आणि मंदिर कधी आजारी असतं नहीं ना. नाही ना. सारे मंदिर क्लीन होने के लिए हम प्रार्थना करें. आणि सर्व मंदिर स्वच्छ होण्यासाठी आपण प्रार्थना करूया. बाइबल में लिखा है कि यीशु मसीह मंदिर में गया और उसने मंदिर साफ किया. आणि बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे की येशू ख्रिस्त मंदिरामध्ये गेला आणि त्याने ते सर्व मंदिराला काय केलं साफ तो केलं. आज हम प्रार्थना करेंगे यीशु जितने लोग बीमार हैं मंदिर में तू जा. अलग अलग टाइप का बीमारी है, क्या क्या टाइप है क्या मालूम, वो टाइप की बीमारी तू दूर कर. आणि आपण देवाकडे प्रार्थना करू की जेवढे तुझे जे मंदिर आहे ते आजारी आहे तू त्या मंदिरामध्ये जा आणि त्यांना तो आरोग्य दे. हम खास प्रेयर करेंगे हड्डी जिद्दी आत्मा के लिए. आणि आपण खास प्रार्थना करू हड्डी आणि जिद्दी बीमारी आत्म्यासाठी. की हड्डी जिद्दी आत्मा कौन सी है? बीपी. आणि हड्डी आणि जिद्दी आत्मा कोणती आहे? बीपी. दूसरा है डायबिटीज. आणि दुसरा आहे डायबिटीज. जाती नहीं है आणि जात नाही लेकिन आज जाएगी. आणि आज जाईल. जितनों को भी डायबिटीज है वो डायबिटीज जाएगी. आणि जेवढे लोकांना डायबिटीज आहे त्यांची डायबिटीज बीपी जाईल. है बीपी जाएगी. आणि बीपी आहे बीपी सुद्धा हमारे जाईल. बने ठीक है. इन सब है एकदम भाई का भी नाम लेना उसमें. ठीक है. तीसरा हड्डी जिद्दी बीमारी की आत्मा है और कौन सी है? कैल्शियम कम होना, कमजोर रहना, दमा. दमा लग गया वो जिंदगी भर. आणि जर दमा एकदा लागला तर आयुष्यभर. तो उसके लिए आणि मग त्याच्यासाठी तो क्या खून कमी आणि वो लोग रक्ताची कमी. खून कमी है. आणि खूप लोकांना रक्ताची जाती कमी नहीं हो आहे. उसके लिए खून पीतीच रहती. आणि तिची आत्मा आहे ती रक्त पीत असते. तो क्या होता है मालूम, आप चाहिए उतना खाते हो आणि तुम्ही पाहिजे तेवढं खाता. लेकिन खून डॉक्टर बोलते हैं कम है, होमोग्लोबिन कम है. आणि डॉक्टर सांगतो जे रक्त आहे ते कमी तो आहे. ये खून पीने वाली आत्मा है. आणि रक्त पिणारी आत्मा आहे. चिडचिड की आत्मा आहे. आणि ते तर बंधनाच्या स्टार्टिंगच्या याच्यात आलेलं ना, त्याच्यात काढायला जातं. थायरॉइड. आणि थायरॉइड. एक बार किसको हो गया आणि एकदा जर कोणाला स्पिरिट झालं जाती नहीं है. आणि तिची आत्मा आहे ती आज जात नाही. स्पिरिट को हम काटेंगे. आणि आज आपण या आत्म्याचा विरोध करू उसे कहेंगे तू चला जा. आणि त्याला सांगू की ती निघून जा. फिर हड्डियों का दर्द. आणि हाडांचं दुखणं. लोग देखो हड्डी लेके बैठे हड्डियों का दर्द. आणि हाडांचं दुखणं. उसके लिए वो भी हड्डी जिद्दी आत्मा है. आणि ती सुद्धा हड्डी आणि जिद्दी आत्मा आहे. HIV आणि HIV. वो भी स्पिरिट जाती नहीं. आणि ती सुद्धा जी आत्मा आहे ती जात नाही. हमको प्रभु की दया से नहीं है. आणि तुम्हाला देवाची दया नाही आहे. हमको किसी को नहीं है. आणि आपल्यापैकी कोणालाच लेकिन नाही. जिसको होगा वो
निकल जाए हम प्रयत्न करें। आणि ज्याच्यामध्ये असेल त्याच्यामधून ती निघून जावी म्हणून आपण प्रार्थना करू. फिर कैंसर, अभी तो प्रभु की दया से हमारे चर्च में किसी को कैंसर नहीं है, तो इसीलिए ठीक है, उसमें से तो नहीं थे. जब से हमने कैंसर के लिए प्रार्थना किया है ना लीला मौसी के समय से, तब से प्रभु की दया से कैंसर किसी को यहाँ प्रभु की दया से नहीं होता है. आणि जेव्हा कोई पेशेंट आते हैं वो बाहर के आते हैं, लेकिन हम में से किसी को भी प्रभु नहीं होने देता, ना HIV होने देता है, ना, क्योंकि इस 2 बीमारी के लिए मैंने बहुत साल पहले प्रेयर किया. आणि या 2 आजारांसाठी मी खूप वर्षांपूर्वी प्रार्थना केली, लेकिन मैंने कभी थायराइड के लिए, बीपी के लिए, शुगर के लिए नहीं किया. आणि कधी थायरॉइडसाठी, बीपीसाठी आणि शुगरसाठी प्रार्थना नव्हती. इसीलिए अपने चर्च में बहुत जनों को लगे आणि म्हणून आपल्या चर्चमध्ये खूप लोकांना झालं. तो अभी हम उससे लड़ेंगे, तो जिनको हुआ है वो जाएगी और आपको किसी को भी नहीं होगा. आणि ज्यांना झालेलं आहे त्याच्यामधून ती जाईल आणि तुमच्यापैकी कोणालाही होणार नाही. करेंगे प्रेयर. आणि करूया प्रार्थना. आप खड़े हो जाए. हे आपण उभे राहूया. हम सब लोग अपने अपनी जगह पर प्रार्थना करेंगे इसी वचन को पकड़कर. आणि आपण सर्वजण आपल्या जागेवरती प्रार्थना करूया, ह्याच वचनाला पकडूया. आपके सामने आते मेरे राजा मेरे मान पवित्र से प्रार्थना करते मेरे मान पवित्र पिता, तेरे घाव से प्रभु यीशु सभी चंगे हो गए. तो प्रभु जब हम सब चंगे हो गए हैं तब बीमारी अभी भी तेरे मंदिर में है, इसलिए तो अपने मंदिरों में आ और प्रभु इस मंदिरों को तो साफ कर, तेरे हर एक घर को तो साफ कर प्रभु. डायबिटीज़ को तो साफ कर, निकाल दे डायबिटीज़ की आत्मा, बीपी की आत्मा, थायराइड की आत्मा, हड्डियों के दर्द लाने वाली आत्मा और होमोग्लोबिन कम करने वाली, खून पीने वाली आत्मा, तुझे यीशु के नाम से बांध निकल यीशु के नाम, हर एक के शरीर से निकल, क्योंकि ये शरीर यीशु मसीह का, यीशु मसीह ने दाम लेकर खरीद किया है. बाइबल में लिखा है तो मोल लिए गए. तो जब यीशु ने मोल लिया है तो ये बीमारी तो कैसे रह सकती है. तो यीशु के नाम से सियोन चर्च में जितने जिनका बपतिस्मा हुआ है वो सब यीशु के नाम से, इसलिए वो दाम लेकर यीशु ने छुड़ाया है. इसीलिए आप ये बीमारी की आत्मा में, सरस्वती में और एकनाथ भाई में, मेरे में, छया में और प्रभु अन्य बहुत सारे उमा सिस्टर में और मेरे मान पवित्र पिता सरिता में और अन्य बहुत सारे लोग हैं जिनमें तू रह नहीं सकते. यीशु के नाम से, यीशु के नाम से जितने लोगों को हड्डी में बैठी हुई अशुद्ध निकल के हड्डी, जैसे शरीर में हड्डी रक्त और मांस, तो मांस को में बैठी हुई आत्माओं को, हड्डी में बैठी हुई आत्माओं को, खून में बैठी हुई आत्माओं को निकल जाने की आते हैं. सुन इनके शरीर में किधर भी छूट नहीं सकती, इसलिए निकल आओ यीशु के नाम से. और पवित्र आत्मा को छुटकारे को छुड़ाई दिगंबर भाई दिनों की चंगे होने पाए, यीशु के घाव से चंगे होते हैं, आपके लहू आने से लोग चंगे होते हैं. ये वचन से घोषित करते हैं और मुख्य छुटकारा चलता है और आपके सर्व सामर्थ्य यीशु के आमीन. प्रेज द लॉर्ड, प्रेज हालेलुया. हालेलुया. हम लोग जमीन के लिए प्रार्थना करेंगे. आणि आपण जमिनीसाठी प्रार्थना बहुत करूया. जनों का जमीन का काम बाकी है. आणि खूप लोकांचं जमिनीचं काम बाकी बाइबल में आहे. लिखा है आणि बायबलमध्ये देण्यात नीति आलेले वचन 24 नीतिसूत्र अध्याय 24, प्रोवर्ब्स 24 नीतिसूत्र 24 उसका 27 आणि त्याचं 27. प्रोवर्ब्स नीति अध्याय 24 उसका 27 आणि त्याचं 27. तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर, मग आपले घर बांध. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर. हाँ, क्या लिखा है? अपना बाहर का कामकाज ठीक कर ले, यानी जो तुम लोग बाहर काम करते हो वो कामकाज, जिसको अभी इसमें हम प्रेयर करने वाले कामकाज वाले, जिन लोगों को बहुत जनों को काम नहीं है, पगार बढ़ता नहीं है, सैलरी वो इसका तो हम लोग आगे देखने वाले पगार बढ़ने का, लेकिन फिर भी इसी में अभी आ गया है तो इस वचन में हम इसके लिए भी प्रेयर करेंगे. सबका कामकाज अच्छा होना चाहिए आणि सर्वांचं कामकाज चांगलं असलं पाहिजे परमानेंट होना चाहिए. आणि परमनंट असलं पाहिजे. बहुत जनों में काम बराबर नहीं है आणि खूप लोकांना जे काम आहे ते बरोबर नाही आहे.
परमानेंट नहीं है, आणि परमनंट नाही आहे पीएफ नहीं मिलता है, आणि पीएफ नाही ऊपर भेटत से जो मिलना चाहिए वो नहीं मिलता है, आणि वरून जे भेटलं पाहिजे ते साथ नाही में भेटत गवर्नमेंट काम भी लोगों को नहीं है। आणि सोबतच लोकांना गव्हर्नमेंट काम सुद्धा जबकि नाही बाइबल हमें ऐसा बताती है। आणि बायबल आपल्याला असं सांगतं अभी आप प्रोवर्ब्स में है 22 अध्याय निकालो तो उसके 29 वचन में, आणि 22 अध्याय त्याचं 29 वचनामध्ये 22:29 त्याचं 29 आपल्या घरात चपल असा कोणी तुला दिसतो काय त्याचे स्थान राजांसमोर आहे हलकट लोकांसमोर नाही हाँ, क्या लिखा है? जो तुम्हारे जो लोग चतुर है, बुद्धिमान है, वो लोग किसके सामने होने चाहिए? राजाओं के सामने। जैसे मराठा ऐसा लिखा है, हाँ, मूर्ख लोगों के या निर्बुद्धि लोगों को सामने नहीं होना चाहिए ना। लेकिन आज हमारे वसी लोग को, बहुत जनों को काम नहीं है, अच्छी जगह में जहाँ परमानेंट काम होना चाहिए काम नहीं है, ऐसे मालक मिलते जो बहुत बराबर नहीं है, आणि असे त्यांना मालिक भेटतं जे योग्य नाही पगार टाइम टू टाइम नहीं कराते आणि हैं, त्यांचा जो पगार आहे तो वेळेवरती करत नाही वो किसके सामने होने चाहिए? राजाओं के सामने। आणि जेव्हा की ते लोक राजांच्या समोर असले तो हम पाहिजे प्रेयर करेंगे, जैसे अभी हमारा ये वचन आया ही है, तो इसमें हम काम के लिए भी प्रेयर करेंगे ज़मीन के साथ साथ, कि सभी लोगों को काम अच्छा मिले, परमानेंट काम रहे और गवर्नमेंट काम भी मिले। जो लोग गवर्नमेंट के लिए आशा रखते हैं उनका सारा गवर्नमेंट का काम इस उपवास प्रार्थना के बाद उनको जॉइनिंग लेटर मिल जाए। आणि आपण कामासाठी सुद्धा प्रार्थना करूया ज्यांना गव्हर्नमेंट जॉब हवा आहे आपण त्याच्यासाठी सुद्धा प्रार्थना करू आणि त्यांना गव्हर्नमेंट जॉब साथ भेटण्यासाठी साथ हम ये भी प्रार्थना करेंगे सबका पगार टाइम टू टाइम हो आणि सर्वांचा पगार जो आहे ते वेळेवरती और होण्यासाठी सबका पगार बढ़ने के लिए। आणि सर्वांचा पगार वाढण्यासाठी तो प्रियो, बाइबल में ऐसा लिखा है कि मैं तुझे भूमि का गड़ा हुआ धन दूंगा। आणि मी तुम्हाला काय करेल भूमीमध्ये जे घडलेले धन आहे ते देईल यशायाह में है वो वचन, आणि यशामध्ये ते वचन आहे ये मैं तुझे भूमि से गड़ा हुआ धन दे दूंगा। आणि तर मी काय करेल भूमीमध्ये जे गुप्त धन आहे ते देईल हाँ, 45:3 और कोणी फायदा ते मैं तुझे अंधकार में छिपा हुआ और गुप्त स्थानों में गड़ा हुआ धन दूंगा। तो धन कहाँ गाड़ा जाता है? जमीन में। आणि जे धन आहे ते जमिनीमध्ये काढण्यात येतं जमीन से तुम्हें धन मिलना चाहिए। आणि जमिनीतून तुम्हाला धन भेटलं आज पाहिजे जितने लोगों की जमीन का काम बाकी है और आपका धन मिलना चाहिए, वो उसके लिए साथ साथ जितने दूसरों के भी चर्च में जिनका ज़मीन का काम होना है और उनके नाम पर होना है, उसका धन मिलना चाहिए, उसके लिए भी हम प्रेयर करेंगे। साथ साथ हम ये भी प्रेयर करेंगे कि वो जनों के नाम की ज़मीन निकले, हमारे नाम पे किसी की ज़मीन है, हमारे भी नाम पे ज़मीन निकले। क्या ऐसा कठिन है? आणि असं काही कठीण आहे कुछ भी नहीं। आणि काही नाही परमेश्वर के लिए कुछ भी बात कठिन नहीं है। आणि देवासाठी कोणती गोष्ट कठीण नाही आहे हम भी ऐसे सोचे नहीं थे। बीच में लेडीज मीटिंग में हमने जमीन के लिए प्रेयर किया और अश्विनी रानी के नाम पे जमीन आणि नहीं, वो भी ladies दिल में सोचे हाँ माझ्या नामाने काही जमीन नहीं, पण दूसरे बोला नहीं, वचन आया है, विश्वास से ग्रहण करेंगे, उसके नाम पे जमीन नहीं। हाँ, मैंने भी सोचा था अरे आपल्या नावावर काय निघणार, लेकिन देखो बारामती में मेरे नाम की भी जमीन नहीं, लेकिन हम उसे दे रहे हैं, लेकिन कहने का उद्देश्य है ना। तो कुछ भी प्रभु कुछ भी कर सकता है आणि देव काहीही करू शकतो और भी शायद निकालेगा। आणि आणखी शाहीर काढेल हम ये क्यों मान रहे हैं? आपको ऐसा क्यों आपको ऐसा लगेगा अरे दीदी कहाँ सिखो दी, सब पैसों के बारे में सिखाए? पैसा नहीं, ये प्रभु की खुद की इच्छा है। आणि ही देवाची स्वतःची इच्छा आहे प्रभु के लोग अमीर हो, आणि देवाची लोकांनी श्रीमंत असावे आपके हाथ में अगर धन रहेगा तो आप प्रभु को दोगे। आणि तुमच्या हातामध्ये जर धन असेल तुम्ही देवाला द्याल यही मुख्य उद्देश्य है। प्रभु आपको धन क्यों देता है? ताकि आप यहोवा को दो, परमेश्वर को दो। आणि देव तुम्हाला धन का देतो कारण तुम्ही देवाला द्यावा मालूम है? तो इसीलिए इस वचन के अनुसार जो हट्टी जिद्दी आत्मा कौन सी है जो आपकी जमीन का काम कर नहीं रही है, यहाँ जो दिया है ना कि आपका कामकाज करने का यानी गवर्नमेंट काम मिलने नहीं दे रही है, आपका कामकाज बाहर का होने नहीं दे रही है, खेत का काम करने नहीं दे रही है, आपका घर बनने नहीं दे रही है, उस आत्मा का हम विरोध करेंगे, उसे डांटेंगे, निकालेंगे और जिनको जिनको ज़मीन का काम होना है वो इसी हफ्ते में होने के लिए हम प्रेयर करेंगे। आणि ज्यांचं जमिनीचं काम व्हायचं आहे आपण या आठवड्यामध्ये ते होण्यासाठी प्रार्थना करूया हम खड़े हो जाएंगे। आणि आपण सर्वजण उभे राहूया उसके साथ साथ हम लोग पेमेंट जितने लोगों का पेमेंट है बढ़ने के लिए भी हम प्रयास कर सकते हैं। आणि जे पगार आहे तो वाढण्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार बहुत लोगों का पेमेंट बढ़ा नहीं है, बहुत लोगों का,
2-2, 3-3 साल से वो लोग 6 साल से काम कर रहे, लेकिन उनका पेमेंट बढ़ाया नहीं है। आणि 6 वर्षांपासून ते लोक काम करत आहेत, परंतु त्यांचा जे पगार आहे तो वाढवलेला नाही. बाइबल में आइज़ाया 60 में कहा है, आणि बायबलमध्ये यशाया अध्याय 60 मध्ये देण्यात आलेला आहे. यशाया 60 यशाया अध्याय 60 और उसका 17 आणि त्याचं 17. हम ये वचन आपको क्यों पढ़ा रहे हैं, आपको मालूम पड़ा? आणि हे वचन आम्ही तुमच्याकडून का वाचून घेत आहे ते तुम्हाला समजलं? क्योंकि वचन के अनुसार हम पढ़ रहे हैं तो वचन काम करेगा, आणि वचनानुसार आपण लोक खाली नहीं जाएगा। जे वचन आहे ते काम करेल, ते खाली जाणार नाही. क्योंकि आज भी मैं ऐसे ही लाइन से प्रेयर करने वाली थी। आणि आज सुद्धा मी असंच लाईनीनुसार प्रार्थना करणार होते. प्रभु ने मुझसे कहा, पवित्र आत्मा ने कहा, वचन घेऊन प्रेयर कर म्हणजे ये लवकर काम होते। और पवित्र आत्मा ने कहा कि वचन लेकर तो प्रार्थना कर तो जल्दी काम हो इसलिए जाएगा. मैं वहाँ बैठकर एक एक विषय के लिए वचन ढूंढ रहे आणि म्हणून मी तिथे बसून एक एक विषयासाठी वचन शोधत होते. इसका वचन किधर है, इसका वचन किधर है, ताकि वही वचन लेकर हम प्रेयर करेंगे तो वैसे ही जल्दी हो आणि जाएगा। कोणत्या विषयाचं वचन कुठे आहे, जर आपण वचन घेऊन प्रार्थना केली तर लवकर होऊन जाईल. 60 का 17 आणि 60चं 17. मी तांब्याच्या जागी सोने, हाँ क्या लिखा है? पीतल के बदले में तुझे सोना दूंगा, लोखंडाच्या जागी रुपे आहे, तेरे लोहे के बदले में तुझे चांदी दूंगा, लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी, हाँ, लकड़ी के बदले में तुझे पीतल दूंगा व दगडांच्या जागी लोखंड आहे, और पत्थर की जगह पर तुझे लोहा दूंगा। तुझ्यावर शांती सत्ता चालवेल. हाँ, तेरे हाकिमों से, मतलब जो तुम्हारे ऊपर, जो तुम्हें पगार देने वाले तुम्हारे बॉस, उनके साथ मेल मिलाप रखाऊंगा, व न्याय तुझा कारभार पाहिल, और जो तेरे अधिकारी हैं वो तेरे काम को देखेंगे, असे मी करेन. ऐसा मैं करूँगा। तो यहाँ लिखा है चौधरियों को धार्मिकता ठहराऊंगा। इस रीति से प्रियो, हम सैलरी उत्पन्न बढ़ने के लिए, आपका उत्पन्न ज़्यादा होने के लिए हम प्रेयर करेंगे। आणि ह्या रीतीने प्रियाला तुमचं उत्पन्न जास्त होण्यासाठी आपण प्रार्थना तो करणार. इन्हीं वचनों के द्वारा हम प्रार्थना करेंगे। आणि ह्या वचनानुसार आपण प्रार्थना करणार. आओ हम प्रार्थना करें। हे आपण प्रार्थना करूया. यीशु के नाम से आपके जन के पास अब हम प्रार्थना करते मेरे पिता, जैसे तेरे वचन में लिखा है कि सब लोग कामकाज करने के लिए प्रभु बाहर का कामकाज है। कल जैसे बहुत से लोग हैं जिनको बाहर बराबर से काम नहीं है, पवित्र पिता जैसे काम उनके कैपेसिटी के अनुसार मिलना चाहिए वैसे नहीं है, तो यीशु के नाम से उनको काम करने के लिए सहायता कर, अच्छा काम करने के लिए मदद कर। जैसे तेरे वचन में लिखा है तो दिमाग राजाओं के सामने रहेगा, तो आज तेरे बच्चे राजा के सामने काम करने के लिए, बड़े स्थान को होने के लिए तो मदद कर। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है पवित्र पिता, मेरे इसको भी वापस काम पे ज्वाइन हो, तेरे वचन के अनुसार कभी जिससे वचनों को पढ़ा है प्रभु वो घर में नहीं बैठे रहेंगे, वापस उनको काम पे ज्वाइन कराएगा। इस उपवास में प्रभु मिराकल करेगा और इस उपवास के बाद प्रभु वो काम पे ज्वाइन हो जाएंगे। मेरे मान पवित्र पिता अंदर प्रभु और उनका ज्वाइन हो जाएगी यीशु के नाम से। प्रभु कल या परसों जैसे राजू से मिलेगी प्रभु से सारा काम करके देने के लिए और उसको ज्वाइनिंग लेटर हाथ में देने के लिए मदद कर उसको मिलने के लिए सहायता करता है। अब आप प्रार्थना करें जितने लोग कर समझ का काम बाकी वो सारा काम के लिए मदद करें। जैसे पवित्र पिता की जो माँ है और प्रभु पवित्र पिता प्रतिभा काम दे प्रभु जमुना अड़ा और बहुत से लोग चर्च में जो काम होने वाले सराहने के लिए तो मदद करें। जो कुछ काम सारी विषय यीशु के नाम से उनका यीशु के नाम से सभी मार्ग बन ये मेरी प्रार्थना है। आप कर सकते हो, मेरा विश्वास है। आपके लिए कोई बात नहीं, ये सारे धर्म के काम होने के लिए अपना रहेंगे, जमीन का काम भी होने के लिए सहायता। इस बार हम पवित्र पिता सेनाधीश हर एक के अपन में आने के लिए मदद करना, दया रखना, जिनके शहर जमीन का काम चंद्रा का मिली का प्रभु एक व्यक्ति पर और प्रभु ऐसे जो हम सब से हम लोग उनके नाम पर कोई भी जमीन उनके नाम पर जमीन करने के लिए आपके लिए कोई बात कठिन नहीं। प्रभु सारे साझे करने वाले आप यीशु के नाम से मानते मेरे पिता आप करोगे, मेरा विश्वास है। धन्यवाद देते, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हम आपकी स्तुति करते हैं, अपने नाम को ऊंचा उठाते हैं। धन्यवाद सभी वादकर्ता पास के हाथ प्रार्थना सुनाई से यीशु के नाम से। हमारे दोनों हाथों को ऊपर उठाएंगे और हम प्रभु को धन्यवाद देंगे। प्रभु ने हमारी प्रार्थना सुनी। ओ धन्यवाद 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 धन्यवाद
आमीन। चलिए खाली बस।